यानंतरचा दुसरा सेमीफायनल सामना रॉयल स्मॅशर्स विरुद्ध इलाइट 11. सामन्याला सुरुवात होत आहे. फलंदाजीसाठी 2 मिनिटं थांबा आपल्याला ऑनलाईन लिंक शेअर करतात. सामन्याला सुरुवात होत आहे. 2च मिनिटात पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. संतोष मिश्रा गोलंदाजीसाठी. सुंदर असा डॉट बॉल. पहिला चेंडू सेमीफायनलचा. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. नागरिकांना विनंती आहे, रहदारीसाठी डी विंगचा मार्ग वापरायचा आहे. आज 3च सामने खेळण्यात येणार आहेत. लवकरात लवकर सामने खेळायचे आहेत. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत संतोष मिश्रा. सुंदर अशी एक धाव. सुंदर अशी एक वंडी. 2 चेंडू 1 धाव. गोंधळ करू नका, खेळाडूंना डिस्टर्ब कोणी करायचं नाहीये. तिसरा चेंडू. अतिशय सुंदर असे 2 धावा काढलेले आहेत अंकुश जाधव यांनी. 3 चेंडू 2 धावा. सेमीफायनल सामना फायर ब्लेझर्स विरुद्ध विक्ट्री स्क्वॉड. वा, व्हेरी गुड. रिव्हर्स शॉट मारलेला आहे अंकुश जाधव यांनी. 4 चेंडू 3 धावा. 4 चेंडू 3 धावा. व्हाईट बॉल. 4 चेंडू 4 धावा. अतिशय अटीतटीचा हा सेमीफायनल सामना. विक्ट्री स्क्वॉड विरुद्ध फायर ब्लेझर्स. संघाचे उत्कृष्ट फलंदाज अंकुश जाधव फलंदाजी करताना. पुन्हा एकदा स्वीप शॉट. अतिशय सुंदर असे 5 चेंडू 5 धावा केलेल्या आहेत. उत्कृष्ट अशी बॅटिंग. शेवटच्या चेंडूवर 1 धाव चोरलेली आहे. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी. 2 रन. शेवटच्या चेंडूवर एक अतिरिक्त धाव त्यांना भेटलेली आहे. 2 धावा. 1 ओव्हर नंतर 7 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना अंकुश जाधव. श्री गणेश क्रीडा मंडळ प्रीमियर लीग चा पहिला सेमीफायनल सामना. विक्ट्री स्क्वॉड विरुद्ध फायर ब्लेझर्स. आणि अतिशय सुंदर अशी पहिली ओव्हर. त्यामध्ये 7 धावा पटकवण्यात अंकुश जाधव यांना यश आलेले आहे. दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत संघाचे कर्णधार सुनील नारायणे. आणि फलंदाजीसाठी पुन्हा स्ट्राईकवर अंकुश जाधव. अतिशय निर्णायक असा सामना. जो संघ विजयी होईल तो फायनलला जाईल. वन प्लस डी आलेली आहे. 1 बॉल नंतर 9 धावा. या चेंडूवर देखील संघाला अंकुश जाधव यांनी 2 धावा मिळवून दिलेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट जशी सेमीफायनलला बॅटिंग करायला पाहिजे अशी योग्य बॅटिंग करताना अंकुश जाधव. 1 चेंडू 9 धावा. उत्कृष्ट असा टॅप शॉट. पण खेळाडू प्राण जाए पण वचन ना जाए. अडखळून लडखळून पण त्यांनी हा रन पूर्ण केला. कर्णधार त्यांचं अभिनंदन. 2 चेंडू नंतर संघाची धावसंख्या 10-0 बाद. 2 चेंडू पुन्हा स्ट्राईकवर अंकुश जाधव.
डॉट बॉल. 3 चेंडू 10 धावा. पुन्हा एका वंडी. उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना अंकुश जाधव. 4 चेंडू 11 धावा. या ओव्हरचे 2 चेंडू राहिलेले आहेत. एक पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट. अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग करताना अंकुश जाधव. 5 चेंडू 12 धावा. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. अतिशय उत्कृष्ट शेवटच्या बॉलवर चिकी रन सोडणार होते पण टॅप बॉल. 1 रन डिक्लेअर साठी. 2 ओव्हर नंतर 13 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग करताना अंकुश जाधव. पहिला सेमीफायनल सामना फायर ब्लेझर्स विरुद्ध विक्टरी स्क्वॉड. संघाचे कर्णधार सुनील नारायणे यांची ओव्हर. दुसरी ओव्हर. तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत लेफ्ट आर्म बॉलर अरुण थोरात आणि फलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडला प्रीतम जाधव, फायर ब्लेझर्सचे कर्णधार. पहिला चेंडू. 2 ओव्हर नंतर 13 धावा झालेल्या आहेत. अंपायरने नॉट आउट दिलेला आहे. स्टंप. 1 चेंडू 14 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी फायर ब्लेझर्स संघातर्फे. रिव्ह्यू मागितलेला आहे. क्षेत्ररक्षण टीमने रिव्ह्यू मागितला आहे. अंपायर रिव्ह्यू. हॅलो. आपल्या या स्पर्धेसाठी विशेष करून स्पॉन्सर केलेल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यामध्ये नैनी लिलारे, ऑरेलिया फॅशन, तसेच संदीप उटकी साहेब, आर के इंटरनेट केबल, राज पाटील, किरण दादा मानकर, सलीम भाई शेख, सुधीर भाऊ खातू, संदेश दादा पलंगे, उमेश मस्के, मनोहर काळभोर, चंद्रकांत बनगर आणि विवेक भाई टॉप 10 इलेक्ट्रॉनिक्स कुर्ला वेस्ट, या सर्वांचे मंडळातर्फे खूप खूप आभार. अंपायरचा निर्णय नॉट आउट आणि 1 धाव आलेली आहे. 2 ओव्हर 1 बॉल नंतर 14 धावा. कोणतीही विकेट अजून फायर ब्लेझर्स संघाने गमावलेली नाहीये. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करताना अंकुश जाधव आणि प्रीतम जाधव. 14 धावांची भागीदारी दोघांची झालेली आहे. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत अरुण थोरात. डॉट बॉल. 2 चेंडू 14 धावा. तिसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू झालेले आहेत. उत्कृष्ट असा टॅप शॉट. बॉल. 1 धाव डिक्लेअर. 3 चेंडू 15 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी, बॉल टू रन ठेवलेले आहेत. जाधव, अंकुश जाधव, प्रीतम जाधव. 15 धावांची भागीदारी. 3 चेंडू 15 धावा. चौथा चेंडू घेऊन येत आहेत अरुण थोरात. फलंदाजीसाठी अंकुश जाधव. डॉट बॉल. उत्कृष्ट असा यॉर्कर बॉल अरुण थोरात यांच्यातर्फे. कॅरम बॉल साठी प्रसिद्ध असणारे अरुण थोरात आणि रिव्हर्स स्वीप साठी प्रसिद्ध असणारे अंकुश जाधव, या दोघांमध्ये अटीतटीचे
आमने सामने ते दोघं आहेत. आता या लढाईत कोण जिंकतंय ते आपण बघूया. शेवटचे 2 चेंडू राहिले आहेत अरुण थोरात यांच्या ओव्हरचे. 4 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग साठी अरुण थोरात. फिल्डिंग मध्ये थोडस बदल करताना बॉलर. एक धाव चोरलेली आहे. 5 चेंडू 16 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी, 16 रनाची भागीदारी केलेली आहे या जोडीने. ओपनिंग जोडी आहे. फायर ब्लेझर संघाने अजूनही एक सुद्धा विकेट त्यांचा गमावलेला नाहीये, त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक. उत्कृष्ट अशी फलंदाजी. अरुण थोरात आपल्या ओव्हरचा शेवटचा बॉल घेऊन येताना समोर प्रीतम जाधव संघाचे कर्णधार. आणि वाईट बॉल. पुन्हा बॉल 2 रन झालेले आहेत. 17 धावा 5 चेंडू मध्ये. तिसऱ्या ओव्हरचे 5 चेंडू झालेले आहेत. 17 धावा. मनोहरभाई मंडळाला वेळोवेळी डीजे, स्पीकर, लाईट साठी मदत करत असतात. त्यांचे मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. रहिवाशांना विनंती आहे, 1 दिवसाचा कार्यक्रम आहे स्पर्धेचा. सगळ्यांनी डी विंगचा मार्ग वापरायचा आहे रहदारीसाठी. आज चेंडू 17 धावा. ओव्हरचा शेवटचा चेंडू. सुंदर असा टॅप शॉट आणि 1 धाव घेण्यात फलंदाज. 3 षटकानंतर संघाचा स्कोर आहे 18 धावा 0 बाद. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना 18 धावांची भागीदारी झालेली आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. प्रीतम जाधव आणि अंकुश जाधव उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना. शेवटची ओव्हर. पहिल्या सेमीफायनलच्या फर्स्ट इनिंगची शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत युवराज कुराडे आणि फलंदाजीसाठी प्रीतम जाधव. उत्कृष्ट असा फटका थ्रो केला. 1 धाव. 1 चेंडू 19 धावा. शेवटचे 5 बॉल बाकी. आणि अंकुश जाधव अतिशय सुंदर अशी फलंदाजी केल्यानंतर स्टंप विकेट झालेले आहेत. जोरदार टाळ्या उद्या. अतिशय सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे. ऑरेंज कॅपचे आता ते मानकरी झालेले आहेत. अंकुश जाधव आता ऑरेंज कॅपचे मानकरी झालेले आहेत अशी उत्कृष्ट खेळी झाल्यामुळे. खूप खूप अभिनंदन. 2 चेंडू 19 धावा. अंतिम 4 चेंडू बाकी. हे 4 बॉल झाले की आपण त्यांना ऑरेंज कॅप. अतिशय उत्कृष्ट असा टॅप शॉट. सुमित कांबळे पुढील फलंदाज. शेवटचे 3 चेंडू बाकी. संघाची धावसंख्या 20 रन 1 बाद. शेवटचे 3 चेंडू बाकी. युवराज कुराडे विरुद्ध प्रीतम जाधव. जीवाची बाजी लावून खेळताना सुमित कांबळे संघासाठी जोरदार असे प्रयत्न करताना कर्णधार. 3 चेंडू 21 धावा. नो बॉल टाकलेला आहे युवराज कुराडे यांनी. 3 चेंडू 21 धावा. हे बाहेरच्या संघाच्या कोणत्याही खेळाडूंनी बोलायचं नाहीये मध्ये. पंचांनी दक्षता घ्यावी. खेळाडूंनी कोणत्याही बोलू नये मध्ये. पंच जो काय तो निर्णय घेतील. खेळाडूंना विनंती आहे तुम्ही बोलू नका. पंचांच्या अगोदर निर्णय देऊ नका.
खेळाडूंना विनंती आहे, कोणी बघू नका, कम्प्युटर मध्ये पंच जाऊन योग्य तो निर्णय चेक करून देतील. संदेश दादांना विनंती, अंकुश जाधव रिव्ह्यू होईपर्यंत अंकुश जाधव यांना हायेस्ट स्कोर आपल्या या टुर्नामेंट मध्ये त्यांचे झालेले आहेत आता सध्याच्या स्थितीला, तर त्यांना ऑरेंज कॅप त्यांनी द्यावी. जोरदार टाळ्या. आणि या सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यात त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करून दाखवली आहे. जोरदार फलंदाजी. जेव्हा आता शेवटच्या ओव्हर मध्ये 21 धावांवर संघ आलेला आहे आणि पूर्ण त्यांचा संघ त्यांना चेअरअप करताना, कर्णधार त्यांचं प्रोत्साहन करताना, खूप खूप अभिनंदन. अतिशय उत्कृष्ट कुर्ल्यामध्ये नामांकित आहेत. आणि हा चेंडू पंचांनी नो बॉल ठरवला आहे रिव्ह्यू मध्ये आणि त्यावर एक अतिरिक्त धाव. धाव संख्या झाली आहे 23 धावा, 1 बाद आणि 3 चेंडू बाकी आहेत शेवटच्या ओव्हरचे. फलंदाजीसाठी सुमित कांबळे, फलंदाजीसाठी सुमित कांबळे, युवराज कुराडे गोलंदाजी करताना. चार बॉल 24 धावा, अंतिम 2 चेंडू. आणि फलंदाजीसाठी प्रीतम जाधव संघाचे कर्णधार. एज लागलेले, डॉट बॉल झालेला आहे. शेवटचा चेंडू. 24 धावा झालेल्या आहेत संघाच्या. उत्कृष्ट अशी फलंदाजी. फक्त एक गडी बाद झालेला आहे आणि धाव संख्या 24. आणि या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन युवराज कुराटे, फलंदाजीसाठी प्रीतम जाधव. जोरदार असा प्रहार करण्यासाठी गेले पण डॉट बॉल आणि विकेट गमावलेला आहे. अशा रीतीने फायर ब्लेझर्स या संघाने 24 धावा केलेल्या आहेत व विक्ट्री स्क्वॉड संघाला विजयासाठी 25 धावांची गरज आहे. उत्कृष्ट असा फलंदाजीचा नमुना अंकुश जाधव आणि प्रीतम जाधव या जोडीतर्फे आपल्याला पाहायला मिळाला. अरे 24 झाले रे बाबा. 24 रन झालेले आहेत. 24 धावा झालेल्या आहेत. 25 टार्गेट आहे. आणि सगळ्यांना एक सूचना आहे की काल जसं ग्रुप स्टेजेस मध्ये कंपल्सरी चेस होता, पण हे जे आता नॉकआउट गेम जे आपल्या होणार आहेत सेमीफायनल आणि फायनल, दोन्ही सेमीफायनल आणि फायनल, यामध्ये कंपल्सरी चेस नसणार आहे. मॅच जर टाय झाली तर त्याचा निर्णय सुपर ओव्हर करून घेण्यात येईल, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. दोन्ही सेमीफायनल आणि फायनल मध्ये कंपल्सरी चेस नाही आहे. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर घेऊन निर्णय घेण्यात येईल, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. तसाच आपली पहिली इनिंग झालेली आहे, तर मी आपल्या मंडळाला वेळोवेळी मदत करणारे आपले जवळचे असे संदेशदादा पलंगे यांचा सत्कार करावा मंडळातर्फे अशी विनंती करतो. उमेश मस्के आणि काका. उमेश मस्के यांना विनंती आहे, त्यांनी शाल व श्रीफळ देऊन संदेशदादांचा सत्कार करायचा आहे. व योगेश सुर्वे यांना विनंती आहे, त्यांनी दादाला सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. आपले उत्सव असू दे, आपल्या येथील खेळाच्या स्पर्धा असतील, तर वेळोवेळी आपल्याला आर्थिक मदत व स्वतःची उपस्थिती असते त्यांची दरवेळी. त्यासाठी मंडळातर्फे त्यांचे खूप खूप आभार. सन्मान चिन्ह मंडळाचं आपल्या स्पर्धेसाठी जे विशेष आपण तयार केलेलं आहे, असं सन्मान चिन्ह देऊन सुद्धा त्यांचा सत्कार करायचा आहे. मंडळाला वेळोवेळी मदत करत राहा
अशी विनंती राहील व तुम्ही केलेल्या मदतीसाठी मंडळातर्फे खूप खूप आभार. दुसरी इनिंग लगेचच चालू होत आहे. आपले रहिवासी शंकर परब देखील दिव्यावरून इकडे सामना बघण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा देखील सत्कार आपले आता या स्पर्धेचे आयोजक संदेश थोरात यांनी करावा अशी विनंती. शंकर परब यांनी स्टेजवर यायचंय. आपल्या खास ते दिव्यावरून आलेले स्पर्धांसाठी आपले जुने जाणते रहिवासी आपले मंडळाचे कार्यकर्ते अंकुश परब यांचे काका संदेश थोरात यांना विनंती आहे त्यांचा साल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. मंडळाला लेफ्ट साइड जरा थोडे लाईनीच्या मागे व्हा सगळ्यांनी. खेळाडूंचा एक रन आडणार नाही. ते टीम मेंबरना पण विनंती आहे थोडं मागे मागे उभं राहायचं आहे. कोणी पंचांना कोणती अडचण होईल आणि सामन्याला 2 मिनिटं थांबायचे 2 मिनिटं थांबायचे. चला आपला सत्कार करूया. जोरदार टाळ्या होऊ दे. आपले जुने जाणते कार्यकर्ते शंकर परब हे आज इथे आलेले आहेत. वेळोवेळी मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत असतात. त्याबद्दल त्यांचे विशेष धन्यवाद. सामन्याला लगेचच सुरुवात करण्यात यावी. फलंदाजीसाठी संघाचे कर्णधार सुनील नारायणे आणि युवराज कुराडे. गोलंदाजीसाठी परशाजी. स्कोरर 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. स्क्वॉड संघाला विजयासाठी 25 धावांची गरज. फलंदाजीसाठी कर्णधार सुनील नारायणे. काल अतिशय अतितटीच्या त्यांनी 2 सामने त्यांनी बॅटिंगद्वारे आपल्या जिंकवलेले आहेत. आज पुन्हा असा काही करिश्मा त्यांच्या मार्फत बघायला मिळतोय का ह्याची आपण आता अतिशय उत्कृष्ट असा फटका. तेवढी सुंदर झेल अंकुश जाधव जो आता IPL मध्ये जसा इम्पॅक्ट प्लेअर असतो तसा अंकुश जाधव इम्पॅक्ट प्लेअर म्हणून इथे उभरताना ऑरेंज कॅप डोक्यावर पडताच फिल्डिंग मध्ये पण अतिशय उत्कृष्ट अशी कॅच. आणि कर्णधार विक्ट्री स्क्वॉड संघाचे आउट झालेले आहेत. 3 चेंडू 1 धाव आणि 1 बाद झालेला आहे. विक्ट्री स्क्वॉड संघाची मूळ धारा ज्यांच्या भरोश्यावर होती असे सुनील नारायणे चांगला त्यांनी फटका मारला होता पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण अंकुश जाधव यांचा. दुसरा चेंडू डॉट बॉल. फलंदाजीसाठी मोहसिन खान. 4 चेंडू 1 धाव. एक धाव घेतलेली आहे. 5 चेंडू 2 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना परशा दादा 5 चेंडूंमध्ये 2 धावा दिलेल्या आहेत. सेमीफायनल सारख्या सामन्यामध्ये युवराज कुराडे पुढे जाऊन 1 धाव चोरलेली आहे. 1 ओव्हर 3 धावा 1 बाद. अतिशय अटीतटीची लढाई. कर्णधार आपल्या फलंदाजांना ऍडवाइस करताना उत्कृष्ट अशी काल जे सामने नॉकआउटचे ग्रुप स्टेजला झाले होते त्यामध्ये संतोष थोरात यांनी अतिशय उत्तम अशी गोलंदाजी केली होती. आता पुन्हा ते दुसरी ओव्हर संघासाठी घेऊन येत आहेत. संतोष थोरात विरुद्ध युवराज कुराडे. शानदार असा टॅप शॉट आणि अंपायरने रनआउट दिलेला आहे. 1 चेंडू 3 धावा आणि युवराज कुराडे बाद झालेले आहेत. फलंदाजीसाठी नॉन स्ट्रायकर एंडला सुशांत गवळी आलेले आहेत. आता संघाचे 2 गडी बाद झालेले. दोन्ही ओपनर जोडी जशी फायनलच्या पहिल्या इनिंग मध्ये सेमीफायनलच्या पहिल्या इनिंग मध्ये ओपनर जोडी आउट होत नव्हती
आणि या सेकंड इनिंग मध्ये ओपनिंगचे दोन्ही खेळाडू बाद झालेले आहेत. संघाची धाव संख्या 3, चेंडू 1 आणि 2 गडी बाद. अतिशय उत्कृष्ट असा टॅप शॉट पण आणि त्यावर 1 धाव चोरण्यात यश आलेलं आहे मोहसिन खान यांना. 2 चेंडूंनंतर 4 धावा. अतिशय अतितटीची सेमीफायनल. सुमित कांबळे एसटीच्या पाठी. फलंदाजीसाठी पहिल्यांदाच सुशांत गवळी विरुद्ध संतोष थोरात. उत्कृष्ट असा षटकार. टॅप शॉट त्यांचा हुकलेला आहे आणि चेंडू सीमा रेषे पलीकडे गेला. अंपायरने त्यांना बाद दिलेला आहे. 4 धावांवर 3 गडी बाद झालेले आहेत विक्ट्री स्क्वॉड संघाचे. 3 चेंडूंनंतर 4 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना आणि आपल्या कुर्ल्यातील सगळ्यांच्या परिचयाचे उत्कृष्ट असे खेळाडू संतोष मिश्रा फलंदाजीसाठी आलेले आहेत. आणि तेवढी सुंदर फलंदाजी करताना संतोष थोरात. संतोष विरुद्ध संतोष हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. 4 चेंडू 4 धावा. उत्कृष्ट असा लेग टर्न आणि तेवढाच उत्कृष्ट असा बॅक स्वीप केलेला आहे संतोष मिश्रा यांनी. 5 चेंडू 5 धावा 3 गडी बाद. विक्ट्री स्क्वॉड संघाला अजूनही 20 धावांची गरज आहे आणि त्यांच्याकडे आता 13 चेंडू राहिलेले आहेत. शेवटचा चेंडू या ओव्हरचा आणि संतोष थोरात यांनी संतोष मिश्रा यांना हुलकावणी दिली आहे. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना उत्कृष्ट असा फटका. सावकाश मोहसिन खान. अंपायर थर्ड अंपायर कडे गेले आहेत रनआउट चेक करण्यासाठी. ओव्हरची शेवटची बॉल. धाव संख्या 5 आहे. शेवटच्या बॉलवरचा निर्णय बाकी आहे. संघाला विजयासाठी आणखी 20 धावांची गरज. अंपायर कम्प्युटर मध्ये रिव्ह्यू चेक करताना जे देशामध्ये डिजिटलायझेशन झाले आहे त्याचा पुरेपूर वापर करताना श्री गणेश क्रीडा मंडळ प्रीमियर लीग 2026 आपले आयोजक अमित टेगनाळे संदेश थोरात यांनी अतिशय उत्तम असं नियोजन आपल्या या स्पर्धेसाठी केलेलं आहे. त्यामुळे पंच आणि कुठलेही तंटा होणार नाही याची पूर्ण दक्षता त्यांनी घेतलेली आहे. पूर्ण स्पर्धा ही लाईव्ह घेण्यात आलेली आहे. संघाच्या खेळाडूंना विनंती आहे कोणीही कम्प्युटर जवळ जायचं नाहीये. 2 ओव्हर नंतर 1 धाव आहे ना. 6 धावा. 2 ओव्हर नंतर 6 धावा. तिसरी ओव्हर घेऊन येत आहे ऑरेंज कॅप विनर अंकुश जाधव. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी त्याच्यानंतर एक उत्कृष्ट अशी झेल घेतल्यानंतर आता एक उत्कृष्ट आपल्याला त्यांची ओव्हर पाहायला मिळते का ते आपण बघूया. फलंदाजीसाठी संतोष मिश्रा. 2 ओव्हर नंतर स्कोर आहे 6 धावा. विजयासाठी 19 धावांची गरज. संतोष मिश्रा रिव्हर्स स्वीप करताना पण डॉट बॉल. अंकुश जाधव यांनी गुगली टाकलेली आहे. काळजी घ्यायची आहे फलंदाजांनी. अतिशय उत्कृष्ट असा लेग टर्न केलेला आहे. मंडळाचे आपल्या सोसायटीचे सेक्रेटरी कांबळे मामा यांना विनंती असेल त्यांनी स्टेजवर येऊन बसायचं आहे. खुर्ची ठेवणं तिथं असेल. संघाचा स्कोर आहे 6 धावा 1 चेंडू नंतर. एक चेंडू 6 धावा. तिसरी ओव्हर घेऊन अंकुश जाधव
अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी फायर ब्लेझर्स संघाकडून आणि त्यांची वाटचाल फायनल कडे. दुसरा चेंडू डॉट बॉल, अतिशय उत्कृष्ट असा लेग टर्न ऑफ टर्न अंकुश जाधव करताना. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत अंकुश जाधव विरुद्ध संतोष मिश्रा आणि संतोष मिश्रा बाद झालेले आहेत. सुमित कांबळे यांच्याकडून उत्कृष्ट अशी यष्टीरक्षण. 4 चेंडू 6 धावा. 4च आहेत ना. 4 चेंडू. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे त्यांनी खेळपट्टीच्या बाहेर उभं राहायचं आहे. खेळाडूंना कोणताही त्रास होणार नाही, आपला वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. 4 चेंडू 6 धावा. 5 चेंडू 6 धावा. 5 चेंडू 6 धावा. विक्की चिंडालिया फलंदाजीसाठी आलेले आहेत आणि बोल झालेले आहेत. बॉल कडे बघत राहिले. बॉल आणि संघाची धावसंख्या 6 रन 3 ओव्हर नंतर. मोहसिन खान फलंदाजीसाठी. नवीन बॅट्समन साहिल कोरे आपल्या दहीहंडीचे टॉपर. दहीहंडीमध्ये त्यांच्या 3 एक्क्यांच्या भरोशावर. अरे मॅच तो होऊ दे ना आता. एक ओव्हर. गणेश जाधव टीमचे कर्णधार गोलंदाजीसाठी. वसंतनगर मधले प्रमोद पवार त्यांचे देखील इथं हार्दिक स्वागत. दुसरा चेंडू घेऊन प्रीतम जाधव. पहिला बॉल नो होता. एक चेंडू 8 धावा. विजयासाठी संघाला 17 धावांची गरज. 5 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. फलंदाजीसाठी साहिल गोरे. उत्कृष्ट असा फटका मारण्याचा प्रयत्न पण डॉट बॉल. तेवढीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रीतम जाधव यांच्याकडून. तिसऱ्या बॉलवर आक्रमक असा शॉट मारताना साहिल गोरे बाद झालेले आहेत. बॉक्स आउट. 3 चेंडू 8 धावा. विजयासाठी 3 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही. जिद्दीने खेळलात तर विजय तुमचाच आहे. चौथा चेंडू विकी चावरिया फलंदाजीसाठी आणि बाद झालेले आहेत. विक्ट्री स्क्वॉड संघचे जोरदार चेहरा. खूप मोठे बॅट्समन आलेले आहेत वाटतं. एक मिनिट. हा, प्रवीण जाधव फलंदाजीसाठी. गोलंदाजी करताना प्रीतम जाधव, फलंदाजीसाठी प्रवीण जाधव आणि डॉट बॉल झालेला आहे. शॉट एक डिक्लेअर आलेली आहे. 9 धावा झालेल्या आहेत. संघाच्या विजयासाठी 16 धावांची गरज. प्रवीण जाधव काय कमाल करू शकतात का, त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. शेवटचा चेंडू आणि जोरदार असा प्रहार पण शॉट मिस झालेला आहे आणि फायर ब्लेझर्स संघ विजयी झालेला आहे. पहिली सेमीफायनल अंकुश जाधव, प्रीतम जाधव यांच्या उत्कृष्ट अशा फलंदाजी व गोलंदाजीवर फायर